नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे आत्ताच निवडणुका झाल्या त्यामध्ये अ, मुंबईमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला आणि त्यानंतर मुंबईतल्या एका ठिकाणी म्हणजे एक विभाग मुंब्रा विभागामध्ये निकालानंतर झालेलं भाषण किंवा जिंकलेल्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या उमेदवाराने त्यावर सध्या चर्चा सुरू आहे आणि त्याविषयी मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे की जे उमेदवार मुंब्र्यामध्ये निवडून आली ती पहिल्यांदा निवडून आलेली आहे. निवडणुकीमध्ये ती जिंकलेली आहे फर्स्ट टाईम जेव्हा आपण जिंकतो त्यावेळी आपल्याला जिंकण्याची खूप आनंद होतो जिंकण्याचा आणि आपण जिंकतो कारण समोरचा हरलेला असतो म्हणून आपण जिंकतो आणि आपण जिंकलं तर आपण आपला आनंद साजरा करायचा आहे ना की समोरचा पक्ष हरला म्हणून तुम्ही त्याच्यावर हसताय, त्याची चेष्टा करताय. हे एक म्हणजे उमेदवार म्हणून तुम्हाला कितपत शोभतंय. एक उमेदवार म्हणजे जनतेने निवडून दिले तुम्हाला एक उमेदवार जे तुम्ही पुढे रिप्रेझेंट करता जनतेला, जनतेचे प्रश्न सोडवताय. तर इतकं काम असतं त्यांना, की त्यांना समोरच्या पार्टीवरचे त्यांचे जे चेष्टा करायला, त्यांना खिल्ली उडवायला यांना वेळ नसतो. तुम्ही जिंकून आलात, परंतु तुम्ही इमिजिएटली काम स्टार्ट करा तुमचं. तुम्ही चेष्टा करत बसू नका किंवा तुम्ही जे पहिलंच भाषण तुमचं असं असलं पाहिजे, की जिथे तुम्हाला आनंद झाला आहे आणि तुम्ही काय काम करणार आहात किंवा समोरच्या पार्टीच्या काय करायचं राहिलं आहे किंवा काय त्याच्यावर तुम्ही बघितलं पाहिजे. त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. काय त्यांनी चांगलं केलं आहे, काय त्यांचं राहिलं आहे करायचं हे तुम्ही बघा. परंतु कोणतेही विधान किंवा कोणतीही चेष्टा करू नका समोरच्या माणसाची. कारण समोरचा जो हरला आहे ना, तो सुद्धा बरेच वेळा जिंकून आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा जिंकून आलात पहिल्या वेळी फर्स्ट टाईम एकदाच आले. आता ह्याच्यानंतर जनता तुम्हाला निवडून देईल की नाही किंवा पुढच्या वेळी ती तुम्हाला हरवू पण शकते. नुसती निवडणूक जिंकणं हे खूप इझी आहे. परंतु लोकांचं मन जिंकणं हे खूप कठीण आहे. तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिलं आहे किंवा जिंकून दिलं आहे ते उद्या तुम्हाला हरवू पण शकते एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणजे एक उमेदवार हा चांगला माणूससुद्धा असला पाहिजे. त्याला बोलताना हे समजलं पाहिजे की आपण जनतेसमोर भाषण करतोय, तर तिथे तुम्ही खिल्ली उडवताय. हे कुठच्या ह्याच्यामध्ये संविधानामध्ये लिहिलेलं आहे किंवा शोभतंय का उमेदवाराला जो जिंकून आलेला आहे उमेदवार, त्याचं शिक्षण हे त्याच्यावरून समजतं. तो माणूस कसा आहे हेही समजतं. त्याचं नेचर कसं आहे हे पण समजतंय त्याच्यावरनं. म्हणजे तुम्ही किती लायबल आहात, तुमची किती लायकी आहे आणि तुम्ही किती लायबल आहात त्या पोस्टला हे सुद्धा दिसून येतंय. जर तुम्ही तुमची जिंकलेलं सक्सेस तुम्ही पचवू शकत नाही आहे. सक्सेस मिळाल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करणं, चांगला माणूस बनून राहणं हे खूप कठीण आहे. सक्सेस मिळाल्यानंतर हे असंच उडायला होतं. परंतु ते सक्सेस तुम्ही डोक्यावर नाही बसवायचं. ते तुम्हाला कधी पण हरवू शकतं आणि हारसुद्धा जेव्हा एखादा हरतो तो पुढच्या वेळी जिंकून पण येईल आणि हार ही सुद्धा पचवावी लागते ना, की त्याने निराश होऊन आपण काम बंद करू शकत नाही. तसंच जिंकल्यानंतर सुद्धा जिंकलो म्हणून मजा मारणं हे चुकीचं आहे. जिंकणंसुद्धा पचवायला लागतं आणि पाय जमिनीवरच ठेवायला लागतात. नाहीतर आपण जिंकलो आहे म्हणून आपण मजा मारतोय ते नाही चालणार. तर तुम्ही जे बोललात ते चुकीचं आहे आणि एखाद्याला हर्ट झालं असेल तर तुम्ही त्याला सॉरी बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये काय मला नाही वाटत की काय मोठं काय नुकसान होतं आहे किंवा काही नाही त्याच्यामध्ये. जर आपण तुमचं एज वाईज तुम्ही जे बोललात त्याचे तुमचं वय बघून म्हणजे तुम्ही किती लहान आहात अजून. म्हणजे तुमचे विचार किती लहान आहेत हेही दिसून येतं. तुम्ही वयाने तर लहान आहातच, परंतु तुम्ही तुमच्या विचाराने पण खूप लहान आहात. तुम्हाला विचाराची परिपक्वता यायला अजून बराच काळ जाईल म्हणजे मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला बराच अभ्यास करावा लागेल मला वाटतं आणि ह्याच्यावरून बोलण्यावरून ज्या पद्धतीने ती बोलली आहे
की हरा या असं धरून ठेवलं आहे तिने. म्हणजे ती एक खिल्ली झाली एक प्रकारची. तर त्याच्यावरून तिचं जे बोलणं आहे आणि तिचं जे नेचर आहे किंवा एक शिक्षण हे सुद्धा दिसून येतं किंवा त्यामुळे ती किती अजून लहान आहे हे सुद्धा दिसून येतं. तर एखाद्या उमेदवाराला जेव्हा आपण निवडून देतो, तेव्हा जनतेने पण विचार करायचा आहे, की तो किती परिपक्व आहे, तो किती मॅच्युअर्ड आहे. तो हे सक्सेस पचवू शकेल की नाही. नुसतं एकच निवडणूक जिंकून काही होत नाही आणि निवडणूक जिंकणं खूपच सोपं आहे, खूप ईझी आहे. परंतु लोकांचं मन जिंकणं खूप कठीण आहे. कारण जिंकलेलं जे आहे ना, ते कंटिन्यू तुम्हाला ठेवणं खूप मुश्किल आहे. आता समोरच्या पक्षातले जे हरलेले आहेत, त्यांना सुद्धा ते कठीणच आहे, की काय चुका झाल्या, काय त्याच्यामुळे ते हरले असतील किंवा काय. तर ते सुद्धा ते बघणार. परंतु त्यांनी सुद्धा विभागामध्ये काम केलेली असतील किंवा ते सुद्धा जिंकून आलेले असतील त्यावेळेला. परंतु ही खिल्ली उडवणं मला बरोबर वाटत नाहीये. आणि एक जेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही जनतेचे आहात, तर तुम्ही व्यवस्थितपणे ते हँडल केलं पाहिजे, व्यवस्थितपणेच बोललं पाहिजे. समोरच्या पक्षाची खिल्ली नाही उडवली पाहिजे तुम्ही. इस्पेशली वेन यू आर इन अ पब्लिक. म्हणजे तुम्ही घरी बोलू शकता किंवा काय असं ते तर तुम्ही बोलतच असाल. परंतु पब्लिक समोर बोलताना जरी तो विरोधी पक्ष किंवा कोणी असेल तरी सुद्धा तुम्हाला इन पब्लिक तुम्हाला चांगलंच बोलायचं आहे. तुम्ही तुमच्या जिंकण्यावर बरंच काही बोलू शकता. किंवा तुम्ही ते सेलिब्रेट सुद्धा जर आनंद तुम्ही तो जर सेलिब्रेट केला असता तर तुम्हाला खूप ॲप्रिसिएशन मिळालं असतं, की खूप छान बोलली वगैरे किंवा आनंद व्यक्त केला आहे. हे तुमचं कुठेच दिसून येत नाहीये. तुमचा फक्त तो समोरच्या पक्षावरचा रागच दिसून येतोय. तर तो मला वाटतं चुकीचं आहे. हेच मला सांगायचं होतं. हे माझं मत आहे. थँक यू.